नमस्कार. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आपलं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या 2 वर्षापासून वैश्विक महामारी असल्या कारणाने व्हर्च्युअल क्लासरूममध्ये लेक्चर घेत आहोत. तुम्हा मुलांची अतिशय उत्तम अशी साथ आम्हा सर्व सहकारी गुरुजनांना मिळते, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मी दीपक रघुनाथ मोराणकर, ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 23, किसन नगर. आज आपल्यासमोर इयत्ता 8वी विषय मराठी पद्य विभागाविषयी आज आपण अभ्यास जाणून घेणार आहोत. पद्य विभागातील कविता 19 आपण आज बघणार आहोत. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजचा सुविचार आधी समजून घेणार आहोत. आजचा सुविचार आहे, जननी जन्मभूमी ही स्वर्गाहूनही महान आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या वर्गात 35 ते 40 विद्यार्थी आज तुम्ही उपस्थित आहात आणि ह्या 35 ते 40 विद्यार्थ्यांमधून प्रत्येक विद्यार्थी याला जननी जन्मभूमी याविषयीची माहिती आहे, तरी सुद्धा आपण आज ती जाणून घेणार आहोत. जननी म्हणजे माता, जननी म्हणजे आई, जननी म्हणजे गावाकडे माय सुद्धा संबोधलं जातं. आणि त्याच पद्धतीने जन्मभूमी, जन्मभूमी म्हणजे ज्या ठिकाणी आपला जन्म झालेला आहे ते ठिकाण, त्याला जन्मभूमी असं म्हटलं जातं. आज आपल्या वर्गामध्ये 35 ते 40 विद्यार्थी जे आहेत, हे 35 ते 40 विद्यार्थी हे सर्व ठाणे शहरातील नाहीत. काहींचा जन्म गावी झालेला आहे, काहींचा खेड्यावर आहे, काहींचा वाडीवर आहे, काहींचा वस्तीवर आहे. आता ह्या वैश्विक महामारीत तर काही विद्यार्थी गावीच होते, काही विद्यार्थी शहरातले गावी गेले. आपापला उदरनिर्वाह करण्यासाठी काहींना आपलं गाव सोडावं लागलं आणि त्यामुळे काही मुलांचा गावी जाण्यामुळे बराचसा अभ्यासामध्ये फरक जाणवत होता. पण तरी सुद्धा तुम्ही मुलांनी अतिशय ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अतिशय छान आणि सुरेख अशी साथ आम्हा सर्व सहकारी गुरुजनांना दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि आताच काही विद्यार्थी आपल्याकडे आहेत की जे खेड्यावरून आलेले आहेत. त्यांचा जन्म खेड्यात झालाय म्हणून त्यांची जन्मभूमी ही खेड्याकडची असेल. काहींचा गावी झालाय, काहींचा वाडीवर झालाय, काहींचा वस्तीवर झालाय, काहींचा शहरात झालाय, काहींचा प्रॉपर ठाणे शहरात झालाय, म्हणून यांची जन्मभूमी ही ठाणे शहर झाली. म्हणून असं म्हटलं जातं की जननी जन्मभूमी ही स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहे, महान आहे. आणि म्हणून या स्वर्गाहून महान असणाऱ्या जननीबद्दल, जन्मभूमीबद्दल आज आपण जी कविता बघणार आहोत, त्या कवितेविषयीच मी तुम्हाला आत्ताच विचारलं की जननी म्हणजे नेमकं काय. तर जननी म्हणजे आई, माता. गावाकडे त्याला माय सुद्धा संबोधलं जातं. आणि तर मग आज आपण घे माय भू, या कवितेविषयीची माहिती आज अभ्यासणार आहोत. कवितेचे कवी आहेत श्री सुरेश श्रीधर भट असं पूर्ण नाव कवींचं या ठिकाणी आहे. कवी सुरेश भट यांनी या कवितेमध्ये मातृभूमीविषयीचं प्रेम कशा पद्धतीने आपल्यासमोर व्यक्त केलेलं आहे ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण कवी सुरेश भट यांचा जन्म 1932 ते 2003
या कालावधीतील त्यांचा परिचय आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. 1932 मध्ये कवी सुरेश भट यांचा जन्म आहे आणि 2003 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. या कालावधीत त्यांनी कशा पद्धतीने कार्य केलं ते आपण त्यांच्या परिचयामधून जाणून घेणार आहोत. कवी सुरेश भट 1932 ते 2003 सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय, सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते. रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला. त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठी अत्यंत लोकप्रिय झाला. काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे. अशा प्रकारे सुरेश भट यांचा परिचय आपण या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर कवितेचा आशय कवींनी कशा पद्धतीने आपल्यासमोर मांडलेला आहे तो आपण समजून घेऊया. मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते. आपल्या जीवनात आई इतकंच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय आणि किती करावं असे कवीला सतत वाटत असते. प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे. अशा प्रकारे आपण कवितेचा आशय या ठिकाणी समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आलं असेल, आज 10 मार्च 2022 सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त या भारतातलं प्रत्येक मूल आपल्या आईविषयी, आपल्या मातृभूमीविषयी प्रेम, आदर व्यक्त करत असते. सावित्रीबाई फुलेंना त्या काळामध्ये शिक्षणाची दारं त्यांनी महिलांसाठी त्या काळातच सुरू केली आणि त्यामुळे आपल्या देशाकडे अतिशय चांगलं असं कार्य महिलांकडून सतत घडताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे विश्वामध्ये आपल्या देशाचं नाव अतिशय उंचीवर घेतलं जातं. कारण आपल्या भारत देशामध्ये शिक्षण पद्धतीत सुद्धा विविध मूल्यांचा विचार करून स्त्री पुरुष समानता मूल्यातून प्रत्येक वर्गामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत स्त्री पुरुष समानता मूल्य जोपासलं जातंय, मार्गदर्शन केलं जातं आणि त्यातून विद्यार्थ्यांमध्ये ते रुजवलं जातं आणि त्यामुळे आपल्या भारताची सर्व महिला त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्र पादांक्रांत करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणून आजचा हा स्मृती दिन खरोखर आणि आजची ही गे मायभू ही कविता समर्पक असा हा दिवस आज आपल्याला हा विषय घेण्यासाठी, ही कविता घेण्यासाठी मिळाला. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरेश भट यांनी केलेल्या कविता, जी कविता केली गे मायभू, या विषयीचं गद्य वाचन आपण आता ऐकणार आहोत. कवितेचं गद्य वाचन आपण आधी ऐकूया. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. कवी म्हणतायत गे मायभू, मायभू म्हणजे मातृभूमी. फेडीन पांग सारे, फेडीन पांग सारे म्हणजे मी तुझे उपकार फेडीन. पांग फेडणे म्हणजे उपकार फेडणे. आणीन म्हणजे आणेन. आरतीला, आरतीला म्हणजेच प्रार्थनेला. हे सूर्यचंद्र तारे, जे आकाशात आहेत, जे ह्या नभात आहेत, ते सूर्यचंद्र तारे मी या पृथ्वी तलावर ही मातृभूमी तुझ्या आरतीसाठी आणणार आहे, असं कवी या कडव्यात आपल्याला सांगतायत. पुढील कडव्यात कवी काय म्हणतायत, आई तुझ्या पुढे मी
आहे अजून ताना. ताना, ताना म्हणजे लहान मूल, लहान बाळ. शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. पाना म्हणजे आईचं दूध. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना. कवी म्हणतायत की आई मी तुझ्या पुढे अजून खूप लहान आहे, छोटस बाळ आहे. शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आणि आई तू माझ्या शब्दांमध्ये आता हळूच असा पाना सोड. ती माझी वाणी ही अतिशय ओजस्वी झाली पाहिजे. तिच्यातून गोड असे शब्द माझ्या मुखातून बाहेर आले पाहिजे. पुढील कडव्यात कवी म्हणतायत आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला. व्यथा म्हणजे दुःख, वेदना. कवी म्हणताय आई तुझ्या पुढे मी माझी व्यथा कशाला, माझी वेदना का सांगू, माझे दुःख का सांगू, माझी वेदना का मांडू, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. कवी म्हणताय आई तू जर नसती तर माझ्या ह्या जीवनाला, माझ्या ह्या जन्माला काही अर्थच राहिला नसता. आणि म्हणून जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला असं कवी या ठिकाणी म्हणतायत. म्हणजे माझं जीवन हे सार्थकी झालं नसतं, मी आज काही कार्य करू शकलो नसतो. जर आई तू नसतीच तर मी आज इथे उभाही राहू शकलो नसतो. आणि म्हणून कवी म्हणतायत कवितेमध्ये की जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. म्हणजे कवींना सांगायचं की मी ह्या कविता वगैरे त्या काळामध्ये केल्या नसत्या. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. पाय धूळ म्हणजे चरण स्पर्श करणं. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी. जराशी म्हणजे थोडीशी. माझी ललाट रेषा. ललाट रेषा म्हणजे भाग्यरेषा. कपाळावरील रेषा, माथ्यावरील रेषा बनते प्रयाग काशी. काशी हे उत्तर प्रदेशातलं तीर्थक्षेत्र म्हणून संबोधलं जातं. वाराणसीलाच काशी असं म्हटलेलं आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे. आणि या बनते प्रयाग काशी हा शब्द प्रयोग जो आहे कवींनी केलेला तो म्हणजे या काशी इथे गंगा, यमुना व सरस्वती या तिन्ही नद्यांचा त्रिवेणी असा संगम या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे कवी या ठिकाणी म्हणतायत माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. म्हणून त्याला प्रयाग असं नाव कवींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. पुढील कडव्यात कवी काय म्हणतायत आई तुझी अशी मी गायीन रोज गाणी. गायीन म्हणजे गात राहील. तुझं कौतुक, तुझं गुणगौरव मी दररोज करत राहीन. माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. म्हणजे आई तुझ्या दुधाने माझी वाणी भिजून गेलेली आहे, ती पूर्णपणे मिसळून गेलेली आहे. आणि त्यातनं अतिशय चांगले असे गोड असे शब्द बाहेर पडतायत. आणि त्यातनंच मी जास्तीत जास्त या मातृभूमीसाठी, त्या आईसाठी करण्याचा मी प्रयत्न करत राहीन. माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी असं त्या वाणीमधून त्यांना सांगायचं आहे. गाणी म्हणजे गात राहणं. वाणी, वाणी विद्यार्थी मित्रांनो, वाणी हा व्यापारही आहे. वाणी शब्द म्हणजे वाणी हा एक समाजही आहे. आणि वाणी म्हणजे आपली भाषा जी मधुर असली पाहिजे, जी गोड असली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्गामध्ये बघा, बऱ्याचदा काही वेळेला आपला एखादा पिरियड ऑफ असेल त्यावेळेला आपण आपापसामध्ये बोलतो. कधी कधी भांडणं होतात आणि त्या भांडणांचा मोठा परामर्श आपल्याला बघायला मिळतो. ती भांडणं आपल्या घरापर्यंत पोहोचतात आणि मग आई बाबांमध्ये त्याचे वाद होतात. म्हणून ही वाणी जेवढी जपली, जेवढं व्यवस्थित बोललं तेवढं चांगलं असू शकतं. म्हणून प्रत्येक जण म्हणतो बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे, बोलल्यानंतर विचार करू नये. म्हणून प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी की आपल्या बोलण्यामुळे कुणीही दुखावणार नाही, आपल्या वाणीमुळे कुणालाही त्रास होणार नाही. अशा प्रत्येक बाबतीत लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि जपून शब्द वापरले पाहिजेत की जेणेकरून समोरची व्यक्ती दुखावणार नाही. स्वतः प्रत्यक्ष बघितल्याशिवाय, स्वतः प्रत्यक्ष ऐकल्याशिवाय कुणावरही तुम्ही विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष बघा, ऐका आणि मगच दुसऱ्यांना नावं ठेवा. नावं ठेवणं मुळात हेच चुकीचं आहे.
आणि म्हणून जे चांगलं आहे ते घेत राहावं, जे योग्य वाटत नाही त्याचा विसर पडू द्यावा, ते सोडून द्यावं आणि जे जे चांगलं मिळतंय ते घेण्याचा प्रयत्न करावा. आता बघा, तुम्ही 35 ते 40 विद्यार्थी आहात, पण ह्या 35 ते 40 विद्यार्थ्यांमधून आम्हाला नवीन एक काही ना काहीतरी शिकायला मिळतं. दररोज एक गुण तुमच्याकडून आम्हाला शिकायला मिळत असतो आणि म्हणून आम्ही तुमच्यातले काही गुण हे बरोबर वेचून ठेवत असतो. आणि मग बरोबर जेव्हा परीक्षा येतात, तुमच्या स्पर्धा लागतात, त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांकडून त्यांचे गुण कसे पुढे आणावेत हे कौशल्य आम्हाला यातनं मिळत असतं आणि त्या कौशल्याचा उपयोग करून आम्ही तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी करून घेतो. वक्तृत्व स्पर्धा असतील, निबंध स्पर्धा असतील, कोणाला चांगलं गाणं गाता येत असेल, कोणाला डान्स करता येत असेल, कोणी खेळामध्ये प्रावीण्य मिळवलेलं असेल, म्हणजे हा सर्व प्रयोग आम्ही ह्या तुमच्या बोलण्यांमधून करतो. म्हणून वाणी ही चांगली असली पाहिजे. ज्याची वाणी मधुर आहे, ज्याची वाणी योग्य आहे, जी समाजाला प्रिय आहे, अशाच व्यक्ती या समाजामध्ये अतिशय चांगल्या पदांवर कार्य करताना आपल्याला बघायला मिळत असतात. म्हणून आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांना मला तुम्हाला सांगायचं आहे की शिक्षण घेत असताना, शिक्षण घेता घेता मी या देशासाठी काहीतरी करू इच्छितो का, मी या देशासाठी काहीतरी चांगलं करेल का, ही भावना आता या 8वीच्या वर्गापासून जर मनात असेल तर तुम्ही आता 8वीला आहात म्हणजे 14 वर्षाचे आहात आणि ह्या 14व्या वर्षी जर ह्या गोष्टी आतापासून लक्षात आल्यात की मी देशासाठी काय करू शकतो, जसं या ठिकाणी या कवींनी सांगितलंय की मला खूप अशी इच्छा आहे की मी ह्या देशासाठी काहीतरी चांगलं करेन, त्यांचं पांग फेडीन, म्हणजे जे उपकार माझ्यावर झालेले आहेत ते मी फेडण्याचा प्रयत्न करीन. म्हणून तुम्हा विद्यार्थ्यांनी आतापासून आपलं भविष्य आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की मला ह्या देशासाठी काहीतरी चांगलं कार्य करायचं आहे. मग ते शिक्षण घेऊन, चांगली नोकरी करून तुम्ही चांगल्या चांगल्या पदांवर काम करू शकतात, आयुक्त होऊ शकतात, तुम्ही मोठमोठ्या पदांवर जाऊ शकतात, राजकारणामध्ये प्रवेश करू शकतात, महापौर होऊ शकतात, आमदार होऊ शकतात, खासदार होऊ शकतात, देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. अशी विविध पदं आहेत आणि प्रत्येक पद हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक पदावरच असताना कामं होतात राजांनो, असंही नाही. भरपूर अशी मंडळी आहे की जी आपल्या सतत चांगल्या कार्यामुळे आपोआप जनतेसमोर येते. म्हणून काम चांगलं करत राहणं ही आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याची गरज आहे. म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी, मुलं असोत मुली असोत, प्रत्येकांनी, सावित्रीबाई फुलेंनी त्या काळामध्ये एवढा त्रास असताना सुद्धा आपलं शिक्षण पूर्ण केलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना आधी आपल्या घरामध्ये शिक्षण दिलं आणि नंतर इतर महिलांना शिकवण्यास प्रोत्साहन दिलं आणि त्यातनं आज आपला भारत देश अतिशय चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणून या थोर विचारांच्या लोकांचे विचार आपल्या डोळ्यासमोर ठेवायचे आणि त्यातूनच आपला विकास कसा करता येईल, आपल्या विद्यार्थ्यांनी आपला विकास करता करता आपल्या घराचा, कुटुंबाचा, आपल्या परिसराचा, त्याचबरोबर आपल्या शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा असा विकास करत करत जर तुम्ही पुढे आलात तर आपलं नाव एका विद्यार्थ्यामुळे सर्व समाजाचं नाव पुढे होत असतं. आणि म्हणून पालकांचंही नाव येतं, शिक्षकांचंही नाव येतं. म्हणून विद्यार्थ्यांनी वाणी जपून वापरली पाहिजे, हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. आणि म्हणून कवी सुरेश भट या ठिकाणी म्हणतायत, आई तुझी अशी मी गायीन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली विसून वाणी. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपल्या ह्या कवितेचा आशयाबरोबरच हे मायभू म्हणजे ही भारत माता आणि ह्या भारत मातेविषयीचे शब्दांचे अर्थ आणि भावार्थ आपण आता समजून घेणार आहोत. शब्दांचे अर्थ आपण समजून घेतले, गद्य वाचन आपण ऐकलेलं आहे. आता ह्या गद्य वाचनाबरोबरच आपण अर्थांबरोबरच आता या कवितेचा व्यवस्थितरित्या अर्थ अजून पुन्हा एकदा समजून घेऊया. कवी सुरेश भट मातृभूमीचे गौरव गाताना असं सांगतायत, हे मातृभूमी मी तुझे सारे उपकार फेडीन आणि तुझी आरती करण्यासाठी सूर्य आणि चंद्र आणि तारे यांना पृथ्वीवर आणीन. हे भारत देशा तुझी तेजोमय आरती मी गाणार आहे. दुसऱ्या कडव्यात कवी म्हणतायत, हे मातृभूमी तू माझी आई आहेस, तू माझी माऊली आहेस, मी तुझ्या अंगावर खेळणारं लहान तान्हं बाळ आहे. माझ्या शब्दांमध्ये तुझा तेजस्वी पाना हळूच सोड, तुझ्या मायेच्या दुधाने
माझे शब्द उजळू दे. पुढील कडव्यात कवी म्हणतायत, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्माचा अर्थ आला. ह्या कडव्यात कवी सांगतायत की हे माते, तुझ्या पुढे माझी वेदना मी मांडणार नाही. तुझ्यामुळेच तर माझ्या जन्माला खरा अर्थ प्राप्त झाला आहे. तुझ्यामुळे माझे जीवन कृतार्थ झाले आहे. त्यामुळे मी माझे दुःख तुझ्या पुढे मांडणार नाही. पुढील कडवं आहे, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बनते प्रयागकाशी. कवी म्हणतायत, मी जेव्हा तुझ्या चरणांना स्पर्श करतो, तुझी जराशी पायधूळ मी माथ्याला लावतो, तेव्हा माझे नशीब पवित्र प्रयागक्षेत्र होतं आणि माझी जणू काशी तीर्थक्षेत्र पावन झाल्यासारखं मला वाटतं. त्यामुळे माझी भाग्यरेषा पावन होते आणि माझं नशीब उजळते, असं कवींना या ठिकाणी सांगायचं आहे. आणि पुढील कडव्यात, आई तुझी अशी मी गायीन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. हे मातृभूमी माझ्या आई, मी रोज तुझ्या गौरवाची गाणी गाईन. माझी भाषा वाचा तुझ्या दुधाने भिजून गेली आहे. माझे शब्द तुझ्या दुधाने नाहून निघालेले आहेत. अशा प्रकारे हा भावार्थ आपण समजून घेतलात. एकत्रितरित्या पुन्हा एकदा मी परत मला तो भावार्थ सांगत आहे. या कवितेत इथे कवी मातृभूमीचं कौतुक करीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जीवनात मातृभूमीला आपल्या आई इतकंच अत्यंत महत्वाचं स्थान आहे. गे मायभू या कवितेत सुरेश भट यांनी मातृभूमी विषयीचा नितांत आदर व्यक्त केलेला आहे. तिचे गौरवगीत गाताना कवी म्हणतात, हे मातृभूमी तुझा मी आरती, तुझी मी आरती सूर्य चंद्र व तारे घेऊन करतो आहे. मला तुझं पांग फेडायचं आहे. तू माझी माता आहेस, आई आहेस. मी तुझे लहान मूल आहे. तुझ्या चरणाशी लीन होऊन मला हे सर्व करायचे आहे. आणि माझ्या शब्दांमध्ये तुझ्या पाहण्याची शक्ती येऊ दे. तुझ्यामुळे माझा जन्म सार्थकी झालेला आहे. तुझी पायधूळ माझ्या कपाळी मिरवणं हीच माझ्या भाग्यध्येयाची प्रयाग काशी आहे. तुझ्या दुधात माझी भाषा मिसळून मी तुझी गौरवगीते गाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या मातृभूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला नेहमीच प्रिय असते. भारत देश ही भारतीयांची मातृभूमी म्हणजे आपल्या सर्व भारतीयांची मातृभूमी आहे. तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. मातृभूमी ही दुसरी पवित्र आई असते आणि या मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उत्तरायी होऊ यासाठी आपण काय काय करायला हवं हा एक चिंतनाचा विषय आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा चिंतन करा आणि या मातृभूमीसाठी काय काय करू शकता ते करून पहा. निश्चितच आपल्याला आपले देशप्रेम दाखवण्याची संधी यातून मिळणार आहे. कवीने या आपल्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी अशा शब्दात कवितेत व्यक्त केलेला आहे. अशा पद्धतीने आपण आज ही मायभू या कवितेचा सुरुवातीपासून कवींचा परिचय, कवितेचा आशय, त्यानंतर कवितेचं गद्य वाचन, शब्दार्थ, भावार्थ हा समजून घेतलेला आहे. यानंतर कविता चालीवर म्हणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सर्व मुलांनी अतिशय छान पद्धतीने सर्व ऐकून घेतलं. आता आपण पद्यातनं ही कविता आपल्या समोर गाणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी
शांततेत मी पद्यातनं म्हणजेच कवितेला चाल लावतोय, ती तुम्ही शांतपणे ऐका आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा ती घरी म्हणण्याचा प्रयत्न करा. कविता 19वी म्हणजे मायभू, कवी सुरेश श्रीधर भट. पण कविता आता चालीत म्हणण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ओळीकडे लक्ष द्या. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरती लाहे सूर्य चंद्र तारे. हे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरती लाहे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. आहा आहा आहा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय शांतपणे तुम्ही ही कविता ऐकून घेतलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आणि आता आपण या जन्मभूमीवर कविता केलेल्या कवींची नावं ही समजून घेणार आहोत. समोरील छायाचित्रामध्ये जन्मभूमीवर कविता केलेल्या कवींची नावं दिलेली आहेत. ती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या वहीमध्ये सुद्धा त्यांच्या नोंदी करणं गरजेचं आहे. जन्मभूमीवर कविता केलेल्या कवींची नावं ही बरीच आहेत. समोरील छायाचित्रामध्ये केशवसूत असतील, भारत आंबे असतील, बहिणाबाई चौधरी असतील, गोविंदराज असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर, भाव बोरकर, केशव कुमार, कुसुमाग्रज, गदी माडगुळकर, सुधीर मोघे, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विदा करंदीकर, इंदिरा संत, आशा शेळके अशा विविध कवींनी आपल्या जन्मभूमीवर, आपल्या आईवर कविता केलेल्या आहेत. त्याच्याच धर्तीवर म्हणा किंवा आपली जी आजची कविता आहे, याच कवितेला समान असणारी विदा सावरकरांची कविता मी फक्त पहिल्या 2 ओळी तुम्हाला सांगतोय. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती कविता म्हटली तेव्हा ते म्हणतात, नेमजसीने परत मातृभूमीला,
सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, सागरा, सागरा. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला फक्त थोडक्यात एवढ्यासाठी सांगितलं की प्रत्येक विद्यार्थ्याने विविध कविता या म्हटल्या पाहिजेत, विविध कवितांच्या चाली तुम्हाला आल्या पाहिजेत आणि यातनंच आपल्यातलं कौशल्य हे आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रत्येक गोष्टीची जाणीव तुम्हाला लहानपणापासून जर झाली तर मोठेपणी आपण आपलं कार्य करताना आपलं कर्म व्यवस्थितरित्या आणि चांगल्या प्रकारे होऊ शकतं, हे तुम्हाला या कवितेतून सुरेश भट यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. सुरेश भटांच्या या कवितेमधून आपल्याला आपल्या आईविषयी, आपल्या मातृभूमीविषयीचं प्रेम अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्या पुढे गौरव केलेलं आहे. पुन्हा एकदा या जन्मभूमीवर कविता केलेल्या कवींची नावं तुम्ही लक्षात घेतलेली असतील. यानंतर आपण स्वाध्यायाकडे वळणार आहोत. सर्व मुलांनी आपल्या वहीमध्ये हा स्वाध्याय नोंदवून घ्यायचा आहे. स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर 1, आज अभ्यासलेल्या कवितेचे नाव काय? आज अभ्यासलेल्या कवितेचे नाव काय? प्रश्न क्रमांक 2, गे मायभू कवितेच्या कवीचे नाव काय? गे मायभू कवितेच्या कवीचे नाव काय? प्रश्न क्रमांक 2, या कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. या कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. नंबर 1, तान्हा. त्याला यमक जुळणारा शब्द तुम्ही लिहायचा आहे. नंबर 2, सारे. आणि नंबर 3, जराशी. आणि नंबर 4, गाणी. हे 4 शब्द यांचे यमक जुळणारे शब्द तुम्हाला आपल्या या कवितेतून शोधून त्या ठिकाणी लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 3, नवीन शब्दांचे अर्थ सांगा. जी कविता आपण आज अभ्यासली विद्यार्थी मित्रांनो, त्या कवितेत काही नवीन शब्द आलेले आहेत. त्या शब्दांचे अर्थ आपण कविता समजून घेताना ऐकलेले आहेत. तेच पुन्हा आपल्याला वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. नंबर 1, पांग. या शब्दाचा अर्थ तुम्हाला वहीत लिहायचा आहे. पांग फेडणे. दुसरा शब्द व्यथा. आणि तिसरा शब्द आहे ललाट रेषा. यानंतर प्रश्न क्रमांक 4, आज जी आपण कविता बघितली गे मायभू, या कवितेवरून कवींनी जे काही आपल्याला सांगितलं मातृभूमीविषयी, आईविषयी, त्याच प्रकारे आत्ताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल याची विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात चर्चा करायची आणि नंतर उद्या वर्गात आल्यावर त्यावर आपली माहिती सांगायची आहे. प्रश्न पुन्हा सांगतो, आत्ताच्या काळात भारतभूमीचे पांग फेडण्यासाठी तुम्ही काय कराल याची विद्यार्थ्यांनी आपापसात चर्चा करा गटात आणि वर्गात येऊन ते पुन्हा सांगायची आहे. प्रश्न क्रमांक 5, जन्मभूमीवरील कविता शोधून आपल्या वहीत लिहा. अशा प्रकारे आपण गे मायभू या कवितेचा स्वाध्याय जाणून घेतला, समजून घेतलेला आहे. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय छान अशी साथ आपल्या आजच्या या तासिकेला दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि ही कविता गे मायभू या ठिकाणी आपली पूर्णपणे अभ्यासून झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2 वर्षात आपल्याला वैश्विक महामारीमध्ये ऑनलाईन व्हर्च्युअल क्लासरूमची व्यवस्था आपल्या
ठाणे महानगरपालिका माननीय महापौर नरेश मस्के सर, त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे आयुक्त विपिन शर्मा सर, तसेच शिक्षण विभाग सभापती योगेश जानकर सर आणि शिक्षण उपायुक्त मान्य श्री मनीष जोशी सर, तसेच कंकाळ सर शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षणाधिकारी दहितुले मॅडम आणि या सर्व व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय सुरेख असं कार्य ज्या गटाधिकाऱ्यांनी केलं ते आमच्या ठाणे मनपाच्या गटाधिकारी सौ बामणे मॅडम यांच्या संकल्पनेतून हा विषय शिक्षकांपर्यंत आणि शिक्षकांकडून 2 वर्ष पूर्ण विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय सुरेख पद्धतीने पोहोचला. त्याबद्दल मी मनपूर्वक शिक्षण विभागाचा ऋणी आहे. धन्यवाद.